मग इतके दिवस मी तुझ्याशी बोलत होतो तेव्हा? ती ती इद्या आहे. इद्या? ती ना, ती माझी मैत्रीण मुंबईला असते ना. ती तिने थट्टे तुमच्या संग. मला आता अजिबात थांबवू नकोस. मला कोणाचं काही एक ऐकायचं नाहीये. अरे काय झाले ते तरी सांगशील. काय झालंय माहितीये ना तुला? फसवणूक झाली आहे माझी. शैलेंद्रचं लग्न ठरलंय. खरं तर तिथं येऊन आम्ही दोघांनी तुला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं. अरे काय बोलतोयस दादा? शैलूच्या लग्नाचं आमंत्रण देण्याची काय गरज आहे? पण तरी बी दाजी गेल्यानंतर घरातलं पहिलंच कार्य आहे. दादा तू धावपळ करू नकोस. मी मुलींना घेऊन नक्की येईन लग्नाला. बरं. एवढ्या घाईघाईत कशाला बोलवलंस? खूप मोठा घोळ झालाय. ह्यांचा फोन आलता. म्हणजे भाऊजींनी त्यांनी समजा खरं खरं कळलं या. म्हणजे तू माझ्या नावानं त्यांच्या संग बोललीस ना. मग इतकं दिस म्या म्हटलं की माझी एक मैत्रीण आहे, ती मुंबईला राहते, तीच बोलत होती माझ्या नावानं तुमच्या संग. मग मग काय रागारागानं त्यांनी फोनच ठेवून दिला. हो आई, मी त्याला तेच विचारण्याचा प्रयत्न करत होते की नक्की काय झालंय, कुणी फसवलंय तुला. पण तो काही सांगण्याच्या मनस्थितीत नाहीये. चिडून त्याच्या रूम मध्ये गेला. म्हणे मला एकट्याला राहू देत. वहिनी साहेब. अरे देवा, माझ्या ध्यानातच नाही. वहिनी साहेब तर मालकासंग बाहेर गेलेत. गावरान अशिक्षित मुलगी मला बायको म्हणून नकोय हे सोनालीला माहिती असणार. हे बघ शैलेंद्र, असं डोक्यात राग घालून घेऊ नकोस. या विषयावर आपण शांतपणे विचार करू ना. माझा निर्णय मी घेतलाय. मला तिच्याशी लग्न करायचं नाहीये. साहेब, या खूप कॉन्फिडेन्शियल फाईल्स आहेत. साहेबांनी या कधी रश्मी मॅडम किंवा रेवती मॅडमलाही दाखवलेल्या नाही आहेत. मला तेवढंच तातडीचं काम असेल म्हणूनच मागवल्यात ना मी त्या. होय ना? हो साहेब, पण तरीही मॅडमना एकदा. हे बघ, नीरजा मॅडमनी चॅनलची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली. तेव्हा पुढे आता एकही शब्द बोललास तर नोकरी गमवावी लागेल. जा आणि सांगितलं ते काम कर. येस सर. हॅलो अभ्यंकर काका, मी रेवती बोलतेय. कसा काय फोन केलास? ऍक्च्युली मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मग ये की ऑफिसला, इथेच बसून बोलूया. नाही नको, ऑफिस मध्ये नको काका. काका मी तिथेच यायला निघतीये, पण प्लीज ऑफिसच्या बाहेर भेटूया. तुम्ही याल ना? हो ना. अभ्यंकर काकांना मी ऑफिस बाहेर भेटायला बोलवलं होतं, पण ते आलेच नाही. नंतर त्यांनी फोन करून सांगितलं की ते बिझी होते. आणि ह्या सगळ्याला जबाबदार आहेत ती 2 फ्रॉड माणसं. आणि त्यांना आणणारा तो मुख्य आरोपी. त्याला तर मी सोडणार नाही. काका, ती फ्रॉड लोक अजूनही सापडत नाहीये. रेवती बेटा, कसं आहे, पोलिसांचा तपास सुरू आहे ना. हो काका, पण ते शोध घेत आहेत म्हणून आपण हातावर हात ठेवून गप्प तर नाही ना बसू शकत. बेटा, आपण काय करू शकतो? त्या दोघांना शोधण्याची जबाबदारी मी तुमच्याकडे देते. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी बोलते त्यांच्याशी. मी सांगेन त्यांना सगळं खरं खरं. हे बघ, प्लीज तू घाबरू नकोस. डोंट वरी यार. माझंही काम तितकंच महत्वाचं आहे म्हणून बोलतेय. काय महत्वाचं काम आहे सांगा पटापटा. शैलू हे लग्न करायचं नाही म्हणतोय. काय?